हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता ना भातं जी आहेत आमच्याकडची जी झालेली आहेत कापायला, जी हळवी भातं आहे, जी लवकरची भातं आहेत ती झाली आहेत कापायला. पण पाऊस आहे त्याच्यामुळे कोण अजून कापायला म्हणत नाही आहे, कारण की सगळं दाणा ओला होऊन जातो, परत रुजतोसुद्धा, त्याच्यामुळे अजून कापलेलं नाही. सो बऱ्यापैकी ऊन वगैरे पडलं की कापायला घेतील. आणि तसं बघायला गेलं ना तर रोग खूप आला ह्यावेळेस. काहींनी फवारणीसुद्धा केलेली आहे भातावरती. तर सगळं तुम्हाला आज मी दाखवणार. एकदम शेतं आहेत ना, एकदम अशी लाल लाल झालेली आहेत, म्हणजे पूर्ण पाती वगैरे पिकल्या आहेत आणि बऱ्यापैकी दाणा आहे, बऱ्यापैकी लोंबी आहेत. तर तुम्हाला दाखवते. आता हे जे समोरचं दिसतंय ना, हे अजून टाईम आहे, पण त्याच्या पुढे झालेलं ना एकदम प्रॉपर तयार आहे भात. तर जरा तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सो आपलासुद्धा भात पसवला आहे, तुम्हाला नंतर दाखवते, पण अजून टाईम आहे त्याला, कारण की तो जरा लेटचा आहे, महानचं भात आहे, त्याच्यामुळे थोडा टाईम लागेल. तर चला दाखवते. सो इथे बघू शकता बघा, हे पूर्ण जे शेत आहे ना पूर्ण तयार झालेलं आहे. पलीकडे पण जे दिसते ना, हा जो सगळा पट्टा आहे ना तो एकदम साईडचा तयारच झालेला आहे, भाताने पूर्ण भरलेलं आहे बघा. आणि लोंबी पण छान आहेत, भात पण मस्त आहे एकदम लोंबीला. हे बघा, लोंबीला भात एकदम मस्त आहे बघा. आणि कसं आहे माहिती आहे का, ह्याला जास्ती पाऊस म्हणजे पडला पाऊस, पण एवढं लागलेलं नाही, त्याच्यामुळे पोटरीमध्ये पाणी नाही गेलं, त्याच्यामुळे दाणा एकदम चांगला तयार आहे, एकदम रेडीमध्ये आहे. आणि मस्त आहे दाणा, त्याच्यामुळे 2-4 दिवसात हा कापायला होईल भात. इकडे वरच्या पट्ट्याला ना जास्ती रोग नाही पडला, पण जो खालचा पट्टा आहे ना पाणथळी भाग, त्याला खूप रोग पडला आहे. लोकांनी तर अक्षरशः फवारणी वगैरे पण केली, पण तेवढं नाही होत, कारण की ना शेवटी दरवर्षी करपा रोग म्हणा किंवा कीड पडते, हे जे रोग आहेत ना ते येतच असतात. त्याच्यामुळे आपण जरी किती फवारणी केली तरी त्याच्यावरती काही एवढा फरक नाही पडत. पण पाणथळी जी काही शेतं आहेत त्यांच्यावरती भयंकर म्हणजे हे आलेलं आहे, करपा रोग वगैरे. तर करपा रोग म्हणजे काय, तर ह्या पाती वगैरे असतात तर पूर्ण म्हणजे सुकून जातात, आणि जी काही लोंब आहे ना ती पण खराब होऊन जाते. तर अशा पद्धतीने मस्तपैकी ही जी भातशेती आहे ना बघा, तिकडून पण एकदम म्हणजे हा जो पट्टा आहे ना पूर्ण हळवी भाताचा आहे, आणि पूर्ण बऱ्यापैकी छानपैकी तयार झालेला आहे. आणि होतील 2-3 दिवसात कापायला घेतील. आणि जास्त हाईट नाही वाढले, एका साईडला ना भात पडले, तो पण तुम्हाला दाखवते. जो खूपच हाईट वाढते, वारा वगैरे सुटतो, त्याच्याने म्हणजे तेवढा तोड म्हणजे सांभाळता येत नाही, आणि भातं पूर्ण खाली पडतात, ते पण दाखवते तुम्हाला. तर हे आमच्या जे काही दुकान आहे ना त्याच्या शेजारचं भात आहे, हळवे भात आहे. दरवर्षी हळवीच भातं करतात इथे, कारण की वरचा पट्टा आहे, पाणी कसं शेवटपर्यंत नसतं, त्याच्यामुळे इकडे केलेलं आहे. आणि जरी पाणथळी शेतामध्ये जरी भात उशिरा जरी केला जातो, तरी पण तिथे पाणी साचलेलं असतं, उपलट झालेली असतं, त्याच्यामुळे पाणी हे कायम असतं. तर चला दाखवते तुम्हाला बाकीचं नजारा. एक नंबर आहे बघा, पूर्ण लोंबी, ह्या लोंबीच्या बाहेर दिसतात ना तुम्हाला, हे बघण्यासारखं असतं, खूप मजा येते. आणि पूर्ण भरीव आहेत, दाणा पण एकदम चांगला तयार आहे. पोटरीत पाणी नाही गेलं, त्याच्यामुळे दाणा चांगला झाला. एकदा जर पोटरीत पाणी गेलं पावसाचं की पूर्ण मग ती जी लोंब आहे ना ती पूर्ण पोचकट होऊन जाते, पोंजा भात होऊन जातो. तरी बघा लोंब खूप चांगली आहे, भात एकदम चांगले आहे बघा. एकाच दुसरं असतं, पण लोंब खूप चांगले आहे त्यातल्या त्यात. सो गाण्यांचा वगैरे आवाज येत असेल, कारण की नवरात्र चालू आहे. सो आमची ग्रामदेवता आहे, ग्रामदेवतामध्ये कार्यक्रम असतो, सकाळची पूजा वगैरे असते. सो स्पीकर आता 9 दिवस स्पीकरचा तुम्हाला आवाज येईल. आणि ही जी भातं आहेत ना नवरात्रीमध्येच कापायला होतात, आणि आमची जी भातं आहेत ना ती आता ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान शेवटी होतील कापायला. सो दिवाळी वगैरे दिवाळीमध्ये पण होऊ शकतात कापायला. हा पट्टा पण आहे ना तो पण एकदम तयार झाला आहे बघा. हा जो भात आहे ना एकदम तयार झालेला आहे. लोंबी बघा थोडं पोचकट आहे, कारण की जरा भातच एकदमच नाजूक आहे, त्याच्यामुळे हे पण भात एकदम तयार झालेला आहे. आणि आता मेन कसं आहे माहिती आहे का, भाताच्या म्हणजे जो काही भात असतो लावलेलं, जे काही शेत असतं, दळा असतो, त्याच्या बांधावरती उडीद पण लावले जातात. उडीद पण ह्या दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा भात आपली लावणी असते त्याच्या जरा 1-2 महिन्यानंतर पण लावले जातात, किंवा तेव्हा पण लावले जातात. तर ते बांधावरती ना असे उडीदसुद्धा लावलेले असतात, जे आपले काळे उडीद असतात ना ते वाले. तर ते पण इथे लावलेले आहेत. आणि हे बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, हे कीड किंवा हे कसरुंडी आता यायची स्टार्ट होते जेव्हा भात कापणीमध्ये खूपच म्हणजे भात तयार झाला असेल आणि रोग पडला असेल ना, तर ह्या ज्या लोंबी आहेत ना ह्यांचा तुकडा पडतो अक्षरशः, म्हणजे कापताना ना अक्षरशः तुकडा पडतो. त्याच्यामुळे हे भात 2-4 दिवसात कापायला होईल. छान झाले बघा, पाती वगैरे एकदम झालेल्या आहेत. सो होईल 3-4 दिवसांनी कापायला. इकडे वरतीच आमच्या ह्या साईडला खूप भातं झालीत तयार चांगली. हे बघ, हे जे समोर दिसते ना तुम्हाला, हे बांधावरती ते उडीदच लावलेले आहेत, सगळे उडीद आहेत. सो असे बांधावरती उडीद लावले जातात, आणि दिवाळीपर्यंत ते आता फुले येतील. सो दिवाळीपर्यंत तयार होतात मस्तपैकी. ऊन वगैरे असेल तर पटकन शेंगा तयार होतात. तर ते काळे उडीद आहेत, लांब लचक शेताच्या बांधावरती बघा. हे अशा शेताच्या बांधावरती तुरी पण लावली जाते, आणि हे उडीद पण लावले जातात, तरी ते उडीद बघायला मिळतील तुम्हाला.
आणि ही जी भात आहेत ह्यांना खूप टाईम आहे, खूप म्हणजे खूप टाईम आहे अजून. कारण की अजून ह्यांना अजून आतमध्ये भात तयार झालेला नाही आहे. नुकतेच आकडी वगैरे वळलेला आहे. हे बघा आकडी वळले, कर्व झाले बघा, लिंबी कशा कर्व झाल्यात बघा. सो यांना आकडी वळणं असं म्हणतात. हे बघा आकडी वळली. सो चला, हे बघा हे पण भात खूप छान आहे बघा. पूर्ण लोंबी बघू शकता छान भरलेले आहेत. पण कधी कधी काय होतं असं जरी दिसलं ना तरी पण तर इथे बघू शकताय बघा पूर्ण ना निळं एकदम भात आहे ना खाली पडलेला आहे. तर हे बघा हे आपलं शेत आहे, पूर्ण लांबलचक 3 शेतं आहेत. तुम्ही याआधी पण बघितले असाल. तर आता नुकतंच आहे बघा लोंबी ना पोटरीतून वरती येत आहेत आणि काय काय लोंबीने आकडीसुद्धा वळल्या आहेत. मागून पुढून येतात लोंबी. तर टाईम जाईल आपल्या दिवाळीमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंगला वगैरे भात तयार होईल. कारण की तुम्ही एकदम बघू शकता पाती अजून एकदम हिरव्यागार आहेत. अजिबात एकदम अशा लालसर झाले नाही. तुम्ही आता बघितलं असाल की ती जी हळवी भात आहे ती एकदम तयार झालेली आहेत. ही महान भात आहेत. सो यांना टाईम आहे अजून. तर मस्तपैकी बघा छानपैकी आपले भात मस्तपैकी पसवलेला आहे. सो चला आता इथे थांबणार आहोत आपण. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला थांबूया. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.